बघा कास्तकार मित्रांनो, तसं तर राशी सीड्सच्या खूप साऱ्या व्हरायटी आहे, पण त्यामधून तुम्हाला अशा व्हरायटीची लागवड करावी लागेल जे तुमच्या जमिनीला भावेल। त्याचकरिता आज आपण इथे बघणार आहे की राशीची प्राईम व्हरायटी कशी आहे। RCH 947 ही व्हरायटी तुम्हाला मध्यम ते भारी जमिनीमध्ये लावा लागेल, जेणेकरून तुम्हाला चांगलं उत्पादन होईल याच्यापासून। कोणी कोणी इले हलक्या जमिनीमध्ये पण लावते, पण मध्यम ते भारी जमिनीमध्ये लावली तर इले चांगलं उत्पादन होते। त्यासोबतच ही व्हरायटी रस्टेशन किडीला सहनशील आहे, त्यासोबतच तानाला पण सहनशील आहे। ही व्हरायटी कमी जास्त पाऊस झालं तर थोडासा ताण सहन करून घेणे व्हरायटी। त्यासोबतच या व्हरायटीमध्ये तुम्हाला 2 बोंडातील अंतर कमी दिसेल। तशी तर ही व्हरायटी अर्लीच आहे। जर तुमचं ओलीत असेल आणि तुम्ही पाणी ओलत राहाल तर हे थोडीशी लेट पण तुम्ही घेऊ शकता। आणि तसे तर याला सिरीजमध्ये बोंड येतेच, आणि जर याचे शेंडे खुडले तर त्याला चांगलं उत्पादन होते। सिरीजमध्ये याला चांगलं बोंड येते। त्यासोबतच जे आपले सुरुवातीचे जे बोंड असते त्याचं वजन चांगलं भरते, त्यामुळे जर तुम्ही शेंडे खुडले तर खालचे बोंड चांगले भरते आणि तुम्हाला चांगलं उत्पादन होते। आणि पात्यागड वगतागड नाही झाला पाहिजे, त्यासाठी तुम्ही कॅल्शियम बोरॉन जे काही आहे त्याची फवारणी करायला पाहिजे। त्याच्यासाठी कोणची फवारणी करायला पाहिजे ते आपल्या चॅनलवर येऊनच येईल। ते फवारणी तुम्हाला करायलाच पाहिजे, नाही तर तुमचं जवळ अंतर असते, झाडाला चांगली हवा नाही लागत आणि त्याच्यामध्ये पात्यागड होतात। त्यामुळे आपल्याला जे सुरुवातीचे बोंड आहे ते गमवतो आपण। त्यानंतर आपण लेटवाले जे बोंड घेतो त्यामुळे आपल्याला हलक्या कापूस भरते। म्हणून सुरुवातीचेच बोंड घ्या कधी, आणि सुरुवातीच्या ज्या पात्या आहेत त्याला थोडंसं जपून वापरा। चांगले स्प्रे मारा, जेणेकरून ते गळणार नाही आणि आपलं अंतर कमी राहील। आणि कवा वातावरण कमी जास्त असते तर त्यामुळे आपल्याला थोडंसं जपून घ्यावं लागते। त्यासाठी कोणची फवारणी मारायची ते सांगतोच तुम्हाला नंतर। आणि उत्पादन तुमच्यावर आहे की तुम्ही किती फवारणी मारता, तुम्ही कसं खत टाकता। खत नियोजन आणि फवारणीवर तुमचं पूर्ण उत्पन्न राहील। मी डायरेक्ट नाही सांगून देत की एवढं उत्पादन होईल। त्यासोबतच बोंडाचं वजन पण त्याच्यावरच डिपेंड करेल की तुम्ही किती खत टाकता, किती फवारणी मारता, आणि योग्य प्रमाणात तुम्ही सर्व काही कराल अशी माझी अपेक्षा आहेच। त्यासोबतच मी पण तुम्हाला सांगेल की कोणचं आम्ही नियोजन करतो, कशा प्रकारे आपण उत्पन्न जास्तीत जास्त घेऊ शकू। आणखी आपण बघणारच आहे की राशीच्या कोणत्या व्हरायटी चांगल्या आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका।